सच्चिदानंद उर्फ संजू परब रोखोक, बिनधास्त, बेधडक आणि एकवचनी, तरुण, तडफदार, लोकांच्या प्रश्नांची जाण आणि तळमळ असलेला हा एक झुंजार नेता. संजू परब नावाच्या या झंझावातच अल्पावधीच्या राजकारणात स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केला. शाखा प्रमुख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, काँग्रेस नंतर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस ते नगराध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा रोखठोक आणि फायर ब्रँड अंदाज ही त्यांची खासियत. पक्षाने आणि आदरणीय राणेसाहेबांनी त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी तेवढ्याच हिमतीनं त्यांनी यशस्वीपणे निभावली आहे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना समाजकार्याचाही जोड त्यांनी दिली आहे. जिथे अन्याय असेल तिथे संजू परब दिसेल, हे समीकरण आता नवीन नाही. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय ते स्वस्थ कधी बसलेच नाही. या कारणामुळेच अगदी अल्पावधीतच संजू परब हे प्रत्येक सावंतवाडीकरांच्या घराघरात पोहोचले. मडोरासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचं शालेय शिक्षण आणि पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले. कॉलेज जीवनातच त्यांच्या नेतृत्व गुणाची चमक दिसून आली. 1999 मध्ये ते शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कार्यरत होते. विद्यमान खासदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चार चांद लागले. 2008 मध्ये त्यांच्यावर राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आणि त्यानंतर 2009 मध्ये ते पुन्हा तालुकाध्यक्ष झाले. यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांना विजयी करून खासदार म्हणून दिल्लीला पाठवण्यात संजू परब यांनी चांगली भूमिका निभावली आणि म्हणूनच निलेश राणे साहेबांच्या हृदयात त्यांनी स्थान केलं. निलेश राणेंचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. 2010 ते 2013 मध्ये ते युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर जिल्हा सरचिटणीसपदीही त्यांची नियुक्ती झाली आणि 2014 मध्ये चक्क सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी ते विराजमान झाले. यामुळे त्यांनी केलेलं प्रत्येक काम हे आणि त्यांची निष्ठा याची दखल घेत त्यांनी अतिशय कमी कालावधी त्यांना मिळाला असतानाही सावंतवाडी नगराध्यक्षपद भूषवितांना अनेक विकासाची कामं केली. शहरात आमदार दीपक केसरकर यांचं वर्चस्व असताना सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत तब्बल 17-0 असं चित्र असताना संजू परब यांनी सर्वाधिक 8 नगरसेवक निवडून आणले आणि दीपक केसरकर यांना त्यांच्याच होमग्राऊंडवर त्यांनी पहिला धक्का दिला. यानंतर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकात त्याची पुनरावृत्ती झाली. आता त्यांचं नाव एक राजकारणी म्हणून आणि एक तब्बल विश्वासू सहकारी म्हणून गणलं जातं आहे. अशा सावंतवाडीच्या विकासाचा हा महामेरू नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेला विकास कामांचा धडाका नक्कीच प्रत्येक सावंतवाडीकरांच्या हृदयात आहे. आज त्यांचा वाढदिवस. या धडाकेबाज नेत्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.